नमस्कार मंडळी. आता आपण आलो आहोत ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये. नर्मदा नदीमध्ये बोटिंग एन्जॉय करतोय सगळे. खूप भारी वाटते. सगळे सांगतात ते दादा आता फिरतो नर्मदा आणि कावेरी नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम आहे तिथपर्यंत गेलो. ओंकारेश्वरला. तिथपर्यंत बोटीने दादा फिरून सगळी माहिती देतात कुठून नदी उगम पावते, आणि ही सगळ्या नद्यांमध्ये एकमेव नदी आहे जे उलट दिशेने वाहते. दिशेनं होती आणि वो मेरे कावेरी और अपना ही नर्मदा और यहाँ पे संगम हो रहा है। तिथं शिवाजी चौकात म्हणजेच नर्मदा नदीमध्ये जे काही शिवजीनं वरदान दिलं. शिवलिंग सापडतात हा. त्याला स्थापना करण्याची किंवा पूजा करण्याची गरज नसते. डायरेक्ट हा. तुम्ही पूजा करू शकता. मिळते. बोटिंग मधूनच ओंकारेश्वर मंदिराचा व्ह्यू बघा, किती मस्त मंदिर दिसतंय. खूप छान दिसते. आता परत येत आहे आम्ही. तर दादा म्हणतात एकदम मस्त स्वच्छ पाणी नर्मदेचं. हो आणि अशी कथा आहे की इथं महादेव तप करताना त्यांच्या घामाच्या थेंबापासून नर्मदे नदीचा उगम झालेला आहे. उगम झालेला आहे. ही मूर्ती पाहताय तुम्ही, पंचधातूपासून बनलेली मूर्ती आहे. ही मूर्ती आहे आपले आदि शंकराचार्यांची. 12 वर्षाच्या बालावस्थेचं रूप त्या मूर्तीमध्ये दिसतं. आणि 108 फूट उंच मूर्ती आहे ही. खूप उंच आहे ती मूर्ती. आम्ही लांबूनच ही मूर्ती पाहिली, तिथपर्यंत जवळ जाण्याचा योग नाही आला आपला. परिक्रमा करायची असते ना, ते वरती गेल्या परिक्रमा करायला आहे रस्ता आहे, पण आम्ही नाही गेलो. ओंकारेश्वरमध्ये असे 2-3 ब्रिज आहेत ठेवलेले दर्शनासाठी, हो. साध्या दर्शनासाठी, VIP लाईनसाठी. आणि ओंकारेश्वर मंदिराचा दोन्ही बाजूनी व्ह्यूज बघा मित्रांनो, किती मस्त दिसतोय. आणि ओंकारेश्वर हे मंदिर ओम आकाराच्या पर्वतावरती स्थित आहे. त्याच्या चारही बाजूनी नदी आहेत. एका बाजूनी नर्मदा आणि एका बाजूनी कावेरी नदी वाहते. त्या साईड दोन्हींचा संगमित आहे. बोटिंग संपल्यानंतर आम्ही थोडेसे फिरत आता मार्केटमधून निघालोत पुढे. थोडी शॉपिंग करताय. इथंच ममलेश्वर महादेव आहे, ज्याचं ज्योतिर्लिंगच पकडलं जातं त्याला आपण. त्याच्यानंतर आम्ही नर्मदा नदीच्या काठेवरती बसून निवांत पूर्ण एक तास बसलो आम्ही आरतीसाठी. सगळे बसले होते, गर्दी झाली होती. संध्याकाळची वेळ होती, 6-6:30 वाजले होते. इथं नर्मदा नदीमध्ये सगळे स्नान वगैरे करतात, तिथनं महादेवाचं दर्शन घेतात. पुढे बघू शकता तुम्ही मंदिरात लाईन किती चालू आहे दर्शनासाठी. खूप गर्दी. कमीत कमी 4-5 तास लागतात दर्शनासाठी, असं इथले भाविक लोकांचं म्हणणं आहे. पण आमचं सकाळचे दर्शन होते, त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशी सगळं हे बोटिंगचा वगैरे सगळा आनंद घेतोय. नर्मदेच्या काठी निवांत बसून थंड हवेच्या याचा आनंद. इथं सगळे ही पब्लिक जी जमली आहे, आता काही वेळात नर्मदेची आरती सुरुवात होते. आणि ही नर्मदेची आरती पाहण्यासारखी असते एकदम. कधी पण तुम्ही गेलात तर नर्मदेच्या नदीची आरती तुम्ही अवश्य पहा. गरम होते. आम्ही सगळे असे बसलो, गरम होतंय, त्याच्यात थंड पण वाटतंय. आणि जशी जशी संध्याकाळ होत जाते तसा तसा हा व्ह्यू एकदम असा सुंदर दिसतोय. लाइटिंग मध्ये मंदिर वगैरे कसं. ही सगळी दर्शनाची लाईनची ही लाईट जी आहे ती दर्शनाची. ही दर्शन बारी आहे. कमीत कमी मित्रांनो 5 मजले दर्शन बारी चढून जायला लागतं नॉर्मल रेग्युलर दर्शन. आणि ह्या साईडची लाईट बघताय ती झुला पूलवरनं VIP दर्शनाची बारी येते. आम्ही तिथनच गेलतो. तिकडे आहे. आता नर्मदा नदीची आरती चालू झाली आहे, तर सगळ्या आता
आरती वगैरे संपत आलेली आहे. आरती वगैरे घेऊन आता आम्ही आता निघतोय. चला भेटूया पुढच्या पार्टमध्ये ओंकारेश्वरचं दर्शन